कोल्हापुरातील राजारामपुरी 10व्या गल्लीत असलेल्या पाटणे हायस्कूल समोर काही मुलं शनिवारी दुपारी खेळत होती। त्यावेळी शाळेच्या परिसरातील झाडावर बसलेल्या माकडांच्या कळपानं अचानकपणे मुलांच्या दिशेने धाव घेतली। शौर्य भोसले हा विद्यार्थी पळून बाजूला जात असतानाच माकडानं पाठीमागून त्याच्या अंगावर उडी घेतली। शौर्य जोरात रस्त्यावर आदळल्यानं त्याच्या डोक्याला दुखापत झालेली आहे। नागरिकांनी या माकडांना हुसकावून शौर्याची सुटका केली, मात्र यात शौर्य जखमी झालेला आहे। त्याच्यावर उपचार सुरू आहेत। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून घेऊया। प्रताप, हा उच्छाद माकडांचा कधीपासून या ठिकाणी आहे आणि काय आता या संदर्भात काही पावलं उचलली गेली आहेत का? आपण पाहतो की गेल्या काही दिवसापासून ही जी माकडं आहेत ती या परिसरात ठाण मांडून बसलेली आहेत। एकूणच पाहतोय की ज्या ठिकाणी मुलं ही सर्व खेळत होती त्यावेळेला आपण पाहतोय या माकडांच्या कळपानं अचानक त्या मुलांच्या दिशेने धाव घेतली। या मुलांच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर मुलांनी सुद्धा पळत तिथून जाण्याचा प्रयत्न केला, पण एक माकडानं शौर्याच्या दिशेनं धाव घेत शौर्याच्या अंगावर झडप मारली। त्यावेळेला शौर्य जोरात खाली जमिनीवर आदळला, त्यामुळे शौर्याला डोक्याला लागलेला आहे, त्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू आहे। पण एकूणच आपण पाहतोय की वन्य प्राण्यांचा हल्ला जो आहे किंवा माकडांचा हल्ला शहर आणि परिसरात वाढत चालल्याचं दिसून येत आहे। या माकडांचा बंदोबस्त करावा अशा प्रकारची मागणी होते। एकूणच कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये किंवा कुत्र्याच्या चाळामध्ये अनेक जण जखमी होत आहेत, पण आता माकडाच्या हल्ल्यात सुद्धा अशा प्रकारे जखमी होताना दिसत आहेत। त्यामुळे माकडांचा बंदोबस्त करावा अशा प्रकारची मागणी कोल्हापुरातल्या लोकांनी केलेली आहे। नक्कीच ही दृश्य आपण पाहतोय। कोल्हापुरातलीच काही मुलं खेळत होते, त्याच वेळेला तिथे असलेल्या माकडांनी एका मुलाच्या अंगावर तो आला, त्याच्या अंगावर उडी घेतली आणि त्यात तो मुलगा जखमी झालेला आहे। त्याच ठिकाणची ही सीसीटीव्ही दृश्य आपण पाहतोय। या विद्यार्थ्यांवर माकडांनी हल्ला केला आणि त्यावेळेला यात एक विद्यार्थी जखमी झालेला आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र माकडांचा हा हल्ला, माकडांची ही दहशत, उच्छाद या दृश्यांमध्ये आपल्याला पाहता येते।